अडवाणींच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपण चर्चा करणार आहोत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याशी। अभिजित, अडवाणींनी दिलेला हा राजीनामा हा भाजपसाठी धक्कादायक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडवाणीनंतर आता त्यांचे समर्थकही पदांचा राजीनामा देतील का? निश्चितच रचना, ज्या पद्धतीने अडवाणींनी हा राजीनाम्याचा बॉम्ब टाकलेला आहे त्यामुळे भाजपचे सर्वच नेते हादरून गेलेले आहेत। कारण अडवाणी हे भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी भाजपचा उदय हा पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीने घडवून आणला आणि भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवलेला आहे। परंतु मागील 6 महिन्यांपासून अडवाणी आणि अडवाणींच्या गटामध्ये अस्वस्थता होती। कारण गुजरातच्या निकालानंतर नरेंद्र मोदी आता दिल्लीच्या राजकारणात येणार, त्यामुळे आपलं महत्त्व कमी होईल असं अडवाणीच्या आजूबाजूच्या नेत्यांना वाटायला लागलं। त्याचीच एक परिणिती म्हणून जानेवारी महिन्यात जेव्हा गडकरींना दुसऱ्यांदा अध्यक्षपद द्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा अडवाणींनी असाच विरोध केला। त्यासमोर गडकरी नमले म्हणून ते पदावरून पाय उतार झाले। परंतु 3 दिवसांपूर्वी गोव्यामध्ये जे भाजपचं अधिवेशन चालू झालं त्याला अडवाणी पोहोचले नाही, त्यामुळे त्यांचा आजार हा राजकीय होता हे आता सिद्ध झालेलं आहे। गोव्याच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि तिथंच अडवाणींचं मन दुखावलं आणि त्यांनी हा राजीनामा दिला। रचना, अभिजित, वाजपेयींच्या साथीने पक्ष उभारणाऱ्या अडवाणींची पक्षातच घुसमट होतीये का? रचना, ज्या पद्धतीनं वाजपेयी आणि अडवाणींनी भाजपला फार मोठा पक्ष, एक प्रादेशिक पक्षापासून एक राष्ट्रीय पक्षापर्यंतची ओळख निर्माण करून दिली, त्यामध्ये अडवाणींचा मोठा वाटा आहे। 1989 ची रामरथ यात्रा असेल, जिथून त्यावेळेला भाजपला फक्त 2 जागा होत्या। भाजपचा 2 जागांवरून प्रवास हा 182 पर्यंत पोहोचवण्याचं काम अडवाणींनी केलं। त्या अडवाणींना 2004 आणि 2009ला भाजपनी प्रधानमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर केलं। परंतु भाजपला 2004 साली 138 आणि 2009 साली फक्त 116 जागा मिळाल्या। तरीही 85 वर्षाच्या अडवाणींना अजून सुद्धा प्रधानमंत्री पदाची स्वप्न पडतात। त्यामुळं त्यांना असं वाटतं की नवी पिढी जर आली तर आपल्याला ही संधी मिळणार नाही, म्हणून त्यांची ही घुसमट आहे। त्यातूनच हे राजीनामा नाट्य घडलेलं आहे। परंतु याला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा प्रतिसाद देतं यावरच अडवाणींची भावी कारकीर्द अवलंबून आहे। निश्चितच अभिजित, अडवाणींचा राजीनामा खरं तर भाजपने स्वीकारलेला नाहीये, पण त्यांनी तो मागे घ्यावा यासाठी भाजप नेत्यांची खरोखरच पळापळ सुरू झाली आहे। आज सकाळपासून राजधानीमध्ये भाजपच्या गोटामध्ये कित्येकांची झोप उडालेली आहे। कारण जर अडवाणींचं हे राजीनामा नाट्य वाढलं तर आपल्या भावी कारकिर्दीचं काय होणार हा प्रश्न पडलेला आहे। अडवाणींच्या गटामध्ये प्रामुख्याने येणारे व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, अनंतकुमार, सुषमा स्वराज या सगळ्यांनी दुपारपासून अडवाणींच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अडवाणींनी त्याला दाद दिली नाही। 2 वेळा नरेंद्र मोदींनी अडवाणींना बोलण्यासाठी फोन केला, परंतु पहिल्या वेळेला ते फोनवर आले नाही, दुसऱ्या वेळेला फोनवर आले, परंतु त्यांनी कुठलाही शब्द हा मोदींना दिलेला नाही आहे। त्यानंतर खुद्द भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली। या बैठकीत सुद्धा सगळ्यांनी एकमताने अडवाणींचा राजीनामा मागे घ्यावा असा ठराव केलेला आहे। हे सगळं पाहून सुद्धा अडवाणींनी अजून सुद्धा आपलं मन वळवलेलं नाही, त्यामुळे अडवाणींची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांना अजून कसरत करावी लागेल। अगदी, अडवाणींच्या राजीनाम्यामुळे जो पेच खरं तर निर्माण झालाय तो भाजप कसा सोडवेल, काय वाटतं? रचना, भाजप नेत्यांमध्ये आता सरळ सरळ 2 गट झालेले आहेत। एक जुन्या ज्येष्ठांचा, ज्यांना असं वाटतं की अजून सुद्धा ही येणारी 16वी लोकसभा निवडणूक अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढवावी आणि त्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपण कार्यभार सोपावा। जुन्या पिढीच्या नेत्यांमध्ये मुरली मनोहर जोशी असतील, यशवंत सिन्हा असतील, अडवाणी असतील किंवा सुषमा स्वराज असतील, या सगळ्यांना वाटतं की ही निवडणूक अडवाणींच्या नेतृत्वाखाली व्हावी, त्यासाठी ते प्रयत्नही करतात। परंतु संघाने स्पष्ट केलं आहे की नरेंद्र मोदी हेच निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील आणि त्यानंतर अडवाणींना मनवण्यासाठी राजनाथ सिंग, जेटली यांनी प्रयत्न करावेत। यासाठी अजून 1-2 दिवसांचा कालावधी लागेल, कारण हे प्रकरण काही
तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये निवडणार नाही, कारण यामध्ये अडवाणींचा अहम दुखावलेला आहे. अगदी. त्यामुळे मधला कुठला तरी मार्ग काढून अडवाणींना त्यांची दिलेली राजीनाम्याची सर्व पदं पुन्हा बहाल केली जातील आणि एखादं नवीन पद निर्माण करून अडवाणींची मनधरणी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिजित अडवाणींनी आज सर्व पदांचा राजीनामा दिला. अशा वेळेस मोदी समर्थकांची भूमिका नेमकी कशी असेल? रचना, मोदी समर्थकांनी कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही. जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि जी संधी मोदींना दिलेली आहे त्यांना एक वेळ ती संधी देऊन पाहावी. जर त्यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी बजावली तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा ज्येष्ठांकडेच कार्यभार येणार आहे. त्यामुळे मोदी समर्थक सावध प्रतिक्रिया देताना दिसून येतात आणि अडवाणींचं मनधरणी करून पक्षामध्ये दुफळी नाही आहे, पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे असा संदेश त्यांना द्यायचा आहे. अशा वेळी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रकरणी काही मध्यस्थी करून मार्ग काढेल असं वाटतंय? निश्चितच रचना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मोहन भागवत यांनी खुद्द अडवाणींशी फोनवर चर्चाही केलेली आहे, परंतु अडवाणी इतक्या सहजासहजी मानणार नाहीत हे संघाला माहिती आहे. त्यामुळे गुरुमूर्ती किंवा भाजपचे राष्ट्रीय संघटक रामलाल हे संघ आणि भाजपामध्ये शिष्टाई करून अडवाणींची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील. परंतु संघाने जी भूमिका दिली आहे ती अडवाणींना यावेळेस मानावी लागेल असं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे. अगदी. अडवाणी आणि मोदी यांच्यात गुरु शिष्याचं नातं होतं, आता या नात्यात कुठेतरी दुरावा निर्माण झाला असं म्हणता येतं का आपल्याला? रचना, ज्या पद्धतीनं या 6 महिन्यात घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये निश्चितच अडवाणी आणि मोदींमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे. डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी राक्षसी बहुमत घेऊन गुजरातच्या निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी दिल्लीकडे कूच सुरू केल्यानंतरच अडवाणी कॅम्पमध्ये खळबळ माजली. त्याची पहिली ठिणगी ही गडकरींच्या नियुक्तीच्या वेळेस झाली आणि दुसरी ठिणगी खुद्द गोव्यातच झाली. याच गोव्यामध्ये 11 वर्षापूर्वी गोध्रा दंगलीमध्ये सापडलेल्या नरेंद्र मोदींना वाचवण्यासाठी खुद्द अडवाणी समोर आलेले होते आणि त्याच गोव्यांमध्ये नरेंद्र मोदी जेव्हा निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले त्यावेळेस मात्र अडवाणी तिथं नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालं आणि आज अडवाणींनी राजीनामा देऊन त्यावर शिक्कामोर्तबही केलेला आहे. त्यामुळे या गुरु शिष्यांमधील नात्यामध्ये दुरावा आलाय, परंतु या दुराव्याचा परिणाम भाजपच्या आगामी कामगिरीवर होऊ नये असं भाजपमधील कार्यकर्त्यांना वाटतं. अगदी. एकंदरीतच आता या सगळ्यामुळे जनतेमध्ये भाजपचा पक्ष म्हणून नेमका काय संदेश जाईल? रचना, भाजप स्वतः नेहमीच असं म्हणते की ही पार्टी विथ डिफरन्स आहे, परंतु मागील काही दिवसांमध्ये भाजपमधील नेते एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लागले. त्यामुळे ही पार्टी विथ डिफरन्सेस आहे असं वाटायला लागलं आणि हे चित्रच जनतेसमोर जात आहे. कारण गडकरींची निवडीबरोबरच आता मोदींच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. उद्या जेव्हा पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे जाईल तेव्हा उमेदवार निवडीवरूनही असंच मोठं मानापमान नाट्य रंगू शकतं असं चित्र भाजपमध्ये आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री पदाच्यासाठी किती मोठी यादी आपण वेळोवेळी चर्चिलेलीच आहे. त्यामध्ये सुषमा स्वराजपासून अरुण जेटलीपर्यंत आणि राजीव प्रताप रूढीपासून प्रकाश जावडेकरांपर्यंत प्रत्येक जणांना आता आगामी काळात भाजप सत्तेत येईल आणि आपण मंत्री होऊ किंवा प्रधानमंत्री होऊ अशी स्वप्न पडतायत. त्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होते. याला आवर घालण्याचं फार मोठं आव्हान राजनाथ सिंग यांच्यावर आहे आणि ते कशा पद्धतीनं रणनीती आखून त्याला आवर घालतात यावरच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल की नाही हे स्पष्ट होईल. अभिजित, धन्यवाद तू दिलेल्या सर्व माहितीबद्दल. खरं तर दिल्ली जूनच्या या खरं तर वाढणाऱ्या पाऱ्यात आता भाजपमध्येही खरं तर चांगलंच वातावरण गरम व्हायला लागलं आणि याबद्दलच आता पुढे नेमकं काय होणार आहे याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. समीक्षा बातमीपत्रात आज इथेच थांबूया. नमस्कार.